नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एखादी कविता किंवा गाणं कसं कधी जन्माला येतं याचं काही गणित नाही, पण आपल्याला आवडलेल्या कवितेची जन्मकथा ऐकणं हे खूप रोमांचकारी असतं, हो ना? आज तुम्हाला अशीच एका गीताची जन्मकथा सांगणार आहे. आणि हे गीत म्हणजे गोव्याचे कवी शंकर रामाणी यांची दिवे लागले रे दिवे लागले ही कविता. सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेडाणी जोगळेकर यांच्याकडून आपण हे अतिशय आशादायी प्रेरणादायी गाणं ऐकलंय. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनीही ते अप्रतिम सादर केले. किती सुंदर शब्द आहेत. दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले. दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले. दिठीच्या दिशा खोल ते जाळताना कुणी जागले रे कुणी जागले. रित्या ओंझळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पान्हावले. तिथे मोकळा मी मला हुंगिताना पुरी गंध कल्लोळुनी फाकले. उभ्या रोमरोमातुनी चैत्र वाटा उभ्या रोमरोमातुनी चैत्र वाटा कुणी देहयात्रेत का गुंतले. आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन उषस्सुक्त ओठात ओथंबले. ही कविता ऐकताना त्यातली दिवे लागले रे ही पहिलीच ओळ मनाचा ठाव घेते. नकळत दिवाळीची पहाट मनात जागी होते. अंधारावर प्रकाशाचा विजय होणार आहे असा आशावाद मनात जागा होतो. पण अनेकांना या कवितेत अर्थाच्या अनेक छटा जाणवल्या आहेत. असे झाड पैलाड सारख्या संदर्भांमुळे किंवा देहयात्रेच्या उल्लेखामुळे असं वाटतं की ही साक्षात्काराची कविता आहे का? कुणाला वाटतं की कवीला कविता सुचण्याची ही कविता आहे का? की हे उषस्सुक्त आहे. रात्र संपून पहाट होत असताना काहीतरी सापडल्याची जी भावना असते किंवा त्या तेजात परमेश्वराचे दर्शन झाल्याची भावना, याची कविता आहे काही. असे अर्थाचे अनेक पदर खरं तर जाणवतात. पण या कवितेचा जन्म कुठे कधी झाला आहे हे ठाऊक आहे का? या कवितेविषयी स्वतः शंकर रामाणी लिहितात, कवितेची निर्मिती प्रक्रिया ही अजब होती. पत्नीचे गंभीर आजारपण सुरू होते. तातडीची वेळ. 15 जुलै 1970 हा तो दिवस. माझी पत्नी खूप आजारी होती. तिला हार्ट डिसीज तर होताच, पण काही नवीनच आजार उद्भवला होता. तिला खूपच त्रास होऊ लागला. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स आणायला आमचा शेजारी गेला. तेव्हा मी त्याची वाटच पाहत तिथे बसलो होतो. आत बायको अक्षरशः तळमळत होती, वेदनांनी ओरडत होती. अत्यंत निराशेचा असा तो क्षण होता. आणि मला कविता आली, आपोआप आली. त्याचा या घटनेशी संबंध असेल किंवा नसेलही कुणास ठाऊक. त्या ओळी मनातून निसटून जाऊ नयेत म्हणून हाताला मिळाला त्या कागदाच्या चिटोऱ्यावर मी ती खरडली. आज शंकर रामाणी असं म्हटल्यावर जी कविता आपल्याला आठवते, एका अर्थाने त्यांची कवी म्हणून ओळख घडवणारी कविता, ती त्यांना अशा परिस्थितीत सुचली असेल यावर विश्वास तरी बसेल का? पण त्यांच्या बाबतीत कवितेचे त्यांना असं विदाऊट अपॉइंटमेंट भेटायला येणं काहीच नॉर्मल होतं असं म्हणावं लागेल. लहानपणापासूनच त्यांचं आणि कवितेचं नातं कसं घडलं तर शंकर रामाणींचं मूळ गाव वाडी, गोव्यातलं एक छोटं गाव, जिथे वडिलांनी घर बांधलं होतं, पण कुटुंब आयुष्यभर शहरातच राहिलं. वडील पिंड प्रकृतीनेही सरकारी नोकर होते. सनातनी, शिस्तप्रिय, अगदी मासिकाच्या मुखपृष्ठावरच्या चित्रातील तरुणीचं बारीक कुंकूही पेननं मोठं करणारे. वयाच्या 15व्या वर्षी रामाणींना कवितेचं वेड लागलं आणि घरच्यांचा विरोध सोसूनही ते वेड त्यांनी सोडलं नाही. मॅट्रिकच्या परीक्षेत अपयश आलं. शाळेत थट्टा मस्करीही झाली. पण माधव जुलियन, अनिल बोरकर यांसारख्या कवींच्या कवितांनी मात्र त्यांना धरून ठेवलं. ते गोवा सरकारच्या नदी आणि परिवहन खात्यात नोकरी करायचे. त्या रुक्ष सरकारी वातावरणात एखादी फाईल हातावेगळी करताना त्यांच्या मनात अशीच नकळत कविता उमटायची. तेही ती कागदावर उतरवून पुन्हा दुसरी फाईल हातात घ्यायचे. त्यांचा स्वभाव खूप लोकांमध्ये मिसळण्याचा नव्हता, पण कवितेचा आणि त्यांचा संवाद मात्र सुरू होता. शेवटी स्वतःचा खरा आतला सूर त्यांना सापडला. आभाळ वाटा, पालाण, दर्पणीचे दीप, गर्भागार हे मराठी संग्रह आणि ब्रह्मकमळ, निरंजन, निळे निळे ब्रह्म यांसारखे कोकणी संग्रहही आले. साहित्य अकादमीपासून गोवा कला अकादमीपर्यंत तसंच महाराष्ट्र शासनाचे
केशवसूत आणि बालकवी पुरस्कारही त्यांना मिळाले. पण या मानसन्मानांनी त्यांचं अंतर्मन सुखावलं असं मात्र झालं नाही. स्वतःला ते आतल्या आत धुमसणारा, लोकविन्मुख आणि एकाकी मानत राहिले. ते काही काळ बेळगावला स्थायिक झाले. फुटबॉल, क्रिकेटचा त्यांना छंद होता. विशेष म्हणजे अधूनमधून तुकाराम महाराज त्यांच्या स्वप्नात यायचे आणि त्यांना मार्गदर्शन करायचे. रामाणी अधूनमधून विडंबन कविताही लिहायचे. पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाचं सार सांगायचं तर एकल्याने गावे एकट्याचे गाणे, परक्याचे नाणे खरे खोटे, असं त्यांनीच म्हटलंय. त्यांना त्यांच्या कविता सखीने मात्र नेहमी सोबत केली. एरवी एकांतप्रिय असणारे ते साहित्य विश्वातील नव्या जुन्या अनेक कवी लेखकांशी जोडले गेले ते कवितेमुळे. त्यांना पत्र लिहायला आवडायचं. आपली कविता कधी ते वाचायला पाठवायचे, कधी साहित्यिक चर्चा करायचे. साहित्यिकांनी, कलाकारांनी एकमेकांना लिहिलेली अशी पत्र वाचणं ही एक वेगळीच गंमत असते ना. कविवर्य शंकर रामाणी यांच्या अशा पत्रांचा एक संग्रहच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 2022 मध्ये प्रकाशित झाला. पत्रलेखकांमध्ये दुर्गाबाई भागवत आहेत, विजय तेंडुलकर आहेत, पु ल व सुनीताबाई आहेत, बा भ बोरकर, दा अ कारे, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकरांसारखे कवी आहेत. इंदिरा संत, शांता शेळके यांसारख्या ज्येष्ठ कवयित्री आहेत. द ग गोडसे, वसंत सरवटे यांसारखे चित्रकार आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे, प्रभा अत्रे यांच्यासारखे गायक गायिका आहेत. श्री पु भागवत, राम पटवर्धन, म सु पाटील, पुरुषोत्तम पाटील, आनंद अंतरकर यांसारखे संपादक आहेत. डॉक्टर प्रल्हाद वडेर, डॉक्टर म द हातकणंगलेकर यांसारखे समीक्षक आहेत. अनेक तत्कालीन, नवोदित व आजचे प्रस्थापित कवी लेखक आहेत. ह्यात स्वतः शंकर रामाणी यांनी आपला संपूर्ण जीवन वृत्तांत अरुणा ढेरे यांना लिहिलेल्या एका प्रदीर्घ 8 पानी पत्रात कथन केला होता. ते पत्रही आहे. या पत्रसंग्रहाचं नाव आहे एकट्याचे गाणे. कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्र संचित. परेश वासुदेव प्रभू यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ह्याच पत्रामध्ये त्यांच्या कवितेचे निस्सीम चाहते असणारे ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी किती सुंदर लिहिलंय बघा. तुमच्या कवितेसारखी कुलीन, स्वच्छ चारित्र्याची, एकनिष्ठ आणि वर अलोट देखणी कविता क्वचित भेटते. त्यात ती विचाराने खोल आणि शहाणी आहे. मध्येच तिच्या अंगात पिसे संचारते आणि ती कुणाची राहत नाही, स्वैर उधळते. हेही तिचे रूप थक्क करणारे. तर मिलिंद बोकील, महेश केळुसकर, प्रवीण बांदेकर अशा असंख्य नव्या कवी लेखकांचे रामाणींनी आवर्जून पत्र पाठवून कौतुक केलेले दिसते. केवळ कविताच जगणाऱ्या तपस्वी माणसानं माझ्यासारख्या कालच्या पोराची आपणहून दखल घ्यावी ही अमोल गोष्ट आहे, असं महेश केळुसकर यांनी एका पत्रात लिहिलं आहे. तर आपल्यासारख्याच्या कौतुकाची पाठीवर पडणारी थाप खूप बळ देते अशी भावना प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली आहे. अलीकडे आपण व्हॉट्सॲपवर अधिक बोलतो. एकमेकांना मेल पाठवली असेल तर त्या संवादाची काहीतरी नोंद राहते. नाहीतर ह्या अशा संवादाचं जतन होईल की नाही असा प्रश्नच पडतो. त्यांच्यासारख्या प्रतिभावंत कवीचा हा ठेवा आपण या निमित्ताने नक्की वाचायला हवा. तुम्हाला काय वाटतं? आणखी एक त्यांच्याविषयीचा ठेवा अक्षरनामा आणि त्यांच्या कवितेचे मर्म रसिकांसाठी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या अनुजा जोशी यांनी आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध करून दिलाय. 25 लेख आणि इतरही बरीच माहिती तुम्हाला सापडेल. मी सोबत संकेत दुवा देतेच आहे, नक्की बघा. त्यांची आठवण जागवत असताना असं वाटतं की ही दिवे लागले रे एक कविता सोडली तर त्यांच्याविषयी आपल्याला अधिक काही माहिती नाही. हे बरोबर नाही. अजून त्यांच्या कविता वाचायला हव्यात. तेवढ्यात त्यांचं आणखी एक गाणं पद्मजाताईंनी गायलं आहे ते आठवलं. किती सोप्पा विषय आहे खरं तर, म्हणजे या कवितेचा, चिमण्या. पण त्याची मांडणी पहा किती विलक्षण आहे. माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. कळले सारे नि कळले नाही, अबोल मनाची हासली जुई. दाटून दिशात उठला गंध, झडली जाणीव गळले बंध. प्राणास फुटले अद्भुत पंख, तंद्रीत भिनला आकाश डंख. माझी या दारात चिमण्या आल्या, माझ्या या दारात चिमण्या आल्या, आगळे वेगळे सांगून गेले.
काय गंमत आहे ना, म्हणजे चिमण्यांची चिवचिव आपणही ऐकतो, पण त्यांचं हे असं अद्भुत सांगणं ही कविता ऐकल्यावर अधिक जाणवतं. अशीच बोरकरांची एक कविता आहे, चिमण्या हाच विषय आहे त्या कवितेचा, किंवा वरवर पाहता वाटतो असं म्हणूया. तुम्हाला आठवते का ती कविता? त्यात त्यांनी चिमण्यांना काय म्हटलंय? प्रतिक्रियेमध्ये मला नक्की सांगा. आता बाकीबाब, शंकर रामाणी यांच्याविषयी बोलत असताना गोवा, गोव्याचा निसर्ग याविषयी नाही बोललो तर कसं चालेल? म्हणून त्यांची श्रावणातल्या निसर्गाचं वर्णन करणारी ही एक कविता ऐकूया. पाऊस आलाच आहे. गोव्यातला पाऊस आणि पावसातलं गोमांतक काही वेगळंच असतं, नाही का? बघा, हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी उडे. हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी उडे. हिरवे हिरवे नेसून काही, नजर नभाला भिडे. मळ्यापासून आभाळापर्यंत हिरव्याच रंगाचा अंमल आहे. तंद्रीतच परी लईत झुलतो अवकाशाचा झुला. तंद्रीतच परी लईत झुलतो अवकाशाचा झुला. दिशा दिशातून गळे जुईचा गीत गंध कोवळा. हिरवळलेली शेज, मदालस स्पर्श सुखाचा सडा. भोवळलेले गात्र गात्र अन मुखात श्रावण विडा. ही पुन्हा किती वेगळी कल्पना आहे बघा. भोवळलेले गात्र गात्र अन मुखात श्रावण विडा. आपण नाही का छान गोडाधोडाचं जेवण झालं की जेवण अंगावर आलं म्हणत जरा आडवे होतो, आणि अशा वेळेस पान तर हवंच. सृष्टी सुद्धा पावसाने अशीच तृप्त झालेली आहे. भोवळलेले गात्र गात्र अन मुखात श्रावण विडा. अर्थात हे सगळं देहाच्या पातळीवर नसतंच. पृथ्वीचा आणि आसमंताचा तो संवाद आहे, त्यामुळे काहीतरी विलक्षण अनुभूती जाणवते. हिरवे हिरवे मळे मनाचे, हिरवा पक्षी दडे. पैलथडीच्या पल्ल्याड कोठे, प्राणांचे चौघडे. किंवा आता ही प्रेम कविता पहा. त्याचे तिच्याविषयीचे स्वप्न म्हणूया, पण किती तरल आणि किती हळूवार आहे ते. अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन. अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन. चंद्र निथळले डोळा, निळे तंद्रीचे उखाणे. चंद्र निथळले डोळा, निळे तंद्रीचे उखाणे. रोम रोमात वेचती, किती चकोर चांदणे. असे अनावर आता, असे अनावर आता झाले काळजाचे काठ. कोण चुंबित निघाले खोल भरतीची वाट. मोर वाऱ्याचे घुंगरू, मोर वाऱ्याचे घुंगरू तुझ्या पायात बांधीन. किती सुंदर शब्द आहे पहा. मोर वाऱ्याचे घुंगरू म्हणजे मोराप्रमाणे नाचऱ्या वाऱ्याचे घुंगरू. दिठी मिठीचा उत्सव, हा पण शब्द किती सुंदर आहे ना. भाळी अदृश्य रेखीन. मोर वाऱ्याचे घुंगरू तुझ्या पायात बांधीन. दिठी मिठीचा उत्सव, भाळी अदृश्य रेखीन. तुला सजवीन त्याच्या उरी पोटी सोनकळा. तुला सजवीन त्याच्या उरी पोटी सोनकळा. मध्ये झुलतोच आहे, आहे नाहीचा हिंदोळा. हे सगळं त्याला करायचं आहे, पण प्रतीक्षा आहे ती तिच्या होकाराची. ह्या कविता वाचताना असं वाटतं ना की ही कविता आपल्याला हाक मारते. ती आपण छान अनुभवायला हवी. तुम्हाला आवडती त्यांची एखादी कविता असेल ना, तर आम्हाला नक्की सांगा. आणि आज त्यांची माहिती दिली ते पुस्तक असो किंवा संकेत दुवा, तेही नक्की पहा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय सुद्धा कळवा. असे आणखी कोण कवी आहेत ज्यांच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, त्यांच्या कविता तुम्हाला ऐकायला आवडतील, हेही आम्हाला कळवा. आणि आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असे वेगवेगळे भाग पाहण्यासाठी काय करायचंय तुम्ही सांगा आता. मधुरा वेलणकर सॅटम ही आमची YouTube वाहिनी. तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला पाहता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.